कोपरगाव तालुक्यातील धामोरी शिवारात येथे जुन्या वादातून मारहाण व वाहनांची तोडफोड झाल्याची गंभीर घटना 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजता घडली। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी ज्ञानेश्वर दत्तात्रय पगार वय 28, व्यवसाय शेती, राहणार धामोरी, तालुका कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी घरासमोर येऊन शिवीगाळ करत वाद घालू लागले। त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी काठ्या व प्लास्टिकच्या पाईपच्या साह्याने मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात फिर्यादीत व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी घरासमोरील चारचाकी वाहनाची काच फोडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। वाहनांसह घरासमोरील इतर साहित्यांचेही नुकसान झाले असून घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी मच्छिंद्र कोळपे, सतीश बापू कोळपे, विशाल बाबासाहेब कोळपे, सागर बाबासाहेब कोळपे, बाबासाहेब कोळपे, नामदेव शिवाजी कोळपे, संजय बापू कोळपे आणि हरिभाऊ कोळपे सर्व राहणार धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 3, 190, 119(1) व 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सह पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी हे तपास करीत आहेत। आरोपींचा शोध घेण्याचे काम कोपरगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे। घटना अशी घडली, काल त्या विशाल बाबासाहेब कोळपेच्या पोरांनी, कोळपे जो आहे ना त्याने मा बायको छेड काढली होती। काल मी कंप्लेंट द्यायला गेलो होतो पण पोलीस स्टेशनने कंप्लेंट नाही घेतली। त्यामुळं आम्ही त्याला काल त्याची गाडी तिथंच लावून ठेवलेली होती आणि गाडीला पण धडकलेला होता काल माझ्यावाला। ते झाल्यानंतर आम्ही कंप्लेंट द्यायला आलो, कंप्लेंट नाही घेतली पोलिसांनी। सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसलेलो होतो। ते झाल्यानंतर मग आज ते आले अचानक, त्यांना वाटलं की आमच्यावर काही गुन्हा दाखवून राहिले बा मिसेसचा वगैरे, तर त्यांनी आज सगळ्यांनी 8-10 जण येऊन काठीन त्यांनी मारहाण केली। सगळे पप्पाला त्यांना सगळ्यांना मारलेलं आहे, घरातल्या पार बायकोला त्यांना सगळ्यांना, लेडीजला पण भरपूर मारलेलं। मारणार आहे सगळे कोळपेचेच माणसं होते, कोळपे, सतीश कोळपे, परत हरी कोळपे, सागर कोळपे त्याचाच भाऊ स्वतः तो पण होता। लाकडी आणि लोखंडाचे पै पण ते होते सगळे त्यांच्याकडे। अजून 5 शिवाजी कोळपे, त्यांचा मुलगा, असे सगळे 8 ते 10 जण आहे। आता हे दवाखाना म्हणे इथं उपचार करण्यासाठी आमच्याकडे तेवढं साहित्य नाही, तर लोणीला पाठवतोय आम्ही, लोणीला नेतोय त्यांना सर्व पेशंटला।